बातमी आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भातली। त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवारांचं हे आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस या आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसते। कर्जमाफीच्या चाचपटी जोपर्यंत सरकार हटवत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतलाय। आजचा दिवस या आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण आज दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार आणि खासदार रोहित पवारांच्या भेटीसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे। दरम्यान आज मनोज जरांगे, राजू शेट्टी, उत्तम जानकर, शशिकांत शिंदे आंदोलनस्थळी भेट देतील, तर सध्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे दोघेही सातत्याने रोहित पवारांच्या संपर्कात आहेत। परंतु रोहित पवार यांच्या मुख्य मागण्यांना अद्याप शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली नाही। त्यामुळे सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये कोंडी फुटणार की रोहित पवार यांचं आंदोलन आणखी उग्र रूप धारण करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। दरम्यान अन्नत्याग आंदोलनावर रोहित पवारांवर टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवरती खासदार निलेश लंकेंनी जोरदार टीका केली आहे। आता या सरकारच्या मंत्र्याला रोडवर आपण फिरून द्यायचं नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आपल्या नेत्याची जर ही परिस्थिती होत असेल तर आपण कार्यकर्ते आणि आपण जर शेतकरी पुत्र म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे? त्यामुळे आपण सर्वांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे याच्या ठिकाणी सांगू इच्छितो। गावागावातले रस्ते बंद करा, तहसील ऑफिस बंद करा, त्या तहसीलच्या दारात कोंबड्या, तुमचे बकरं, शेळ्या, मेंढ्या सगळे घातल्याशिवाय हे सरकार जागी होणार नाही। माझं तर म्हणणं आहे 2 दिवसात काही निर्णय नाही झाला ना, हे सगळे बकरं, शेळ्या, गुरं घेऊन मंत्रालयातच घालू आपण। कुणीतरी आता टीका टिप्पणी करतय, रोहित दादा काय म्हणले आता काहीतरी काय करतात, अरेस्ट करतात। तुम्ही 1 तास उपाशी राहून दाखवा ना, लाज तरी वाटला पाहिजे ना तुम्हाला, बोलण्यासाठी लाज तरी वाटलं पाहिजे ना। लावायचे आपले जीभ टाळूला काहीतरी बोलायचं। अरे कोणीतरी त्या ठिकाणी पुढे येतंय म्हणून तुम्ही टीका टिप्पणी करता। अरे तुम्ही पण शेतकरी पुत्र आहे ना, तुमचे बापदादा शेतकरी होते, हिथं जाणीव ठेवा, हिथं जाणीव ठेवा। ठीक आहे, रोहित दादा स्टंट करताना जा ना तुमच्या मुख्यमंत्र्याकडे जा, मंत्र्यांकडे जा, डिसिजन घ्या, आजचे आज निर्णय जाहीर करा ना, आज रोहित दादा लगेच उठतील।